श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आशा करते की तुमचा आजचा दिवस हा खूप आनंदात आणि मजेत जाओ. तर आपण स्वामी समर्थांची गुरुवारची सेवा करतो किंवा नित्य सेवा करतो किंवा स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारचे व्रत करतो. तर स्वामी समर्थांच्या 11 गुरुवाराप्रमाणेच आपण स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करावे तर हे आपण या व्हिडिओमधून आज बघूयात. आता सर्वप्रथम स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत करताना या व्रताला कोणत्याही गुरुवारपासून आपण आरंभ करू शकतो. म्हणजेच आपल्याला हे व्रत 9 गुरुवार क्रमाने म्हणजे सलगपणे करायचे आहे. त्यातील पहिलं म्हणजे जो काही व्रतसंकल्प आहे तर तो व्रतसंकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे. असं सलग जर 9 गुरुवार आपले जर गुरुवार झाले तर पुढच्या गुरुवारी म्हणजेच 10व्या गुरुवारी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता हे व्रत कोणतीही व्यक्ती, आबालवृद्ध किंवा स्त्री पुरुष किंवा पती पत्नी किंवा कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीही करू शकते. त्याच्यानंतर हे जे आपण व्रत करणार आहे त्या दिवशी उपवास करायचा आणि तो उपवास आपण सायंकाळी सोडायचा आहे. याच्यामध्ये आपण दिवसभरामध्ये आपण फलाहार किंवा चहा किंवा कॉफी किंवा इतर फळंसुद्धा घेऊ शकतो. आता हे व्रत करताना जर मासिक अडचण आली तर त्या दिवशी फक्त आपण उपवास करावा. तो जो काही गुरुवार आहे तर तो गुरुवार गृहीत धरू नये. त्याच्यानंतर जेवढे गुरुवार येतील तर समजा एखादा गुरुवार जर स्किप झाला असेल तर तेवढे जे गुरुवार आलेले आहेत ते आड येतील तेवढे धरून 9 गुरुवारचे व्रत हे पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतरच्या गुरुवारी हे व्रताचं उद्यापन करायचं. आता समजा काही वेळेला आपल्याला जर या व्रताच्या दिवसांमध्ये जर प्रवासाचा जर प्रसंग आला तरीसुद्धा उपवास सोडू नये. दिवसभर उपवास करावा. फक्त तो जो काही गुरुवार आहे तर तो गुरुवार आपण गृहीत धरायचा नाही, पण त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपण स्वामी समर्थ मंत्राचा जप हा करू शकतो. आता हे जे व्रत आहे तर हे व्रत हे शीघ्र कार्य फल देणारं व्रत आहे. मग हे केल्यावर तुमचे जे काही इच्छित कार्य असेल तर हे इच्छित कार्य नक्कीच पूर्ण होईल. पण तरीही जेव्हा तुमचं हे इच्छित कार्य जेव्हा पूर्ण होईल किंवा तुमच्या जेव्हा इच्छा पूर्ण होतील तेव्हा सुद्धा हे व्रत आपण सोडायचं नाही. समजा काही वेळेला जर सुतक विटाळ आला असेल किंवा घरामध्ये आजारपण आला असेल किंवा काही स्त्रियांच्या बाळंतपणानंतरचे दिवस असतील किंवा याच्यामध्ये काही नैसर्गिक समस्या आहे की ज्याच्यामध्ये महापूर असेल किंवा भूकंप असेल किंवा असे जी काही अचानक ज्या काही आपत्ती येतील याच्यामुळे व्रतकर्ती जी काही स्त्री असेल तर ही स्त्री करणाऱ्या गुरुवारच्या व्रतामध्ये खंड पडू शकतो. अशा वेळी आपण काय करू शकतो तर तेवढे दिवस गुरुवार उपवास करायचा नाही किंवा ते गुरुवार गृहीत धरायचे नाहीत आणि जेव्हा तुमची जी काही आपत्ती असेल तर ती आपत्ती संपेल आणि जेव्हा काळ हा अनुकूल होईल तर तेव्हा तुम्ही पुन्हा हे चालू करू शकता किंवा तिथून गुरुवार हे गृहीत धरू शकता. पण लक्षात ठेवा की जेवढे तुमचे एकाडेक सोडून जेवढे गुरुवार येतील तेवढे सलग 9 गुरुवार करा आणि त्याच्यानंतर शेवटच्या गुरुवारी हे व्रताचं उद्यापन करायचं. त्याच्यानंतर व्रताचं जेव्हा आपण उद्यापन करतो तर त्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याकडे येणारे जे काही महिला असतील तर त्या महिलांना या पोथीची एक प्रत ही भेट द्यायची. आता त्याच्यानंतर हे व्रत कसं करायचं मग तर व्रतकर्त्यानं काय करायचं तर सकाळी सर्वप्रथम उठायचं आणि स्वामी समर्थांचं स्मरण करा तुम्ही. त्याच्यानंतर तुमचे जे काही प्रातर्विधी आहेत प्रातर्विधी आटोपून अंघोळ आटोपून तुम्ही स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्याच्यानंतर घरामध्ये मग गणपती असेल किंवा तुमची कुलदेवता असेल किंवा इष्टदेवता असेल ग्रामदेवता असेल किंवा गुरुदेव दत्तात्रेयांचं तुम्ही नामस्मरण करा. घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करा आणि पूजेला सुरुवात करा. आता पूजेची जी काही मांडणी आहे तर ती सर्व यथाविधी मांडणी करून घ्या किंवा महाराजांच्या फोटोची किंवा महाराजांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करा. पूजा करताना तुमचं मन हे अगदी प्रसन्न आणि शांत असलं पाहिजे.
व्रत करताना आपल्यासमोर साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत, तर असा मनी भाव धरावा. त्याच्यानंतर तुम्ही ते जे काही अध्याय आहेत ते 3 अध्याय त्याच्यामध्ये वाचा. सायंकाळी स्वामी महाराजांच्या तस्बिरीसमोर अगरबत्ती लावा, निरांजन लावा. जर तुम्ही तुपाचा जर दिवा लावला किंवा तुपाचं जर निरांजन लावलं तर नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं आहे, किंवा म्हणजे तुपाचा दिवा लावल्याने मांगल्य निर्माण होतं. त्याच्यानंतर स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांचा नेहमी आदर करायचे, आणि आदर करत असताना जे काही ते गावातून मागून आणलेलं जे काही मिश्रण असेल तर ते मिश्रण ते काय करायचे की जे काही भुकेलेले आहेत किंवा जे काही गरीब लोक आहेत किंवा त्यांना द्यायचे. जे काही प्राणी आहेत प्राणी मात्रांना थोडंसं खाऊ घालायचे. त्याच्यानंतर जे काही अतिथी जर आले तर तिथं त्यांना द्यायचे. म्हणजे हे भुकेल्यांना, चिमणी पाखरांना, त्या सर्वांना ते प्रेम करत. म्हणजे आपणही या व्रताच्या दिवशी किंवा व्रताच्या दिवसांमध्ये जर आपल्याकडं कोणी अतिथी आले किंवा दीनदुबळे आले तर नक्की त्यांना काहीतरी शक्य तेवढी मदत करा, अन्नदान करा. आता त्याच्यानंतर जर तुमच्या दारी जर एखादा याचक आला किंवा एखादा दीनदुबळा जर व्यक्ती आली तर त्याला काहीतरी हातामध्ये त्याच्या ठेवा तुम्ही, म्हणजे त्याला विनमुख असं पाठवू नका. म्हणजेच जर कुत्रा असेल तर कुत्र्याला तुम्ही चपाती देऊ शकता, कबुतराला किंवा पक्ष्यांना थोडेसे दाणे देऊ शकता, किंवा मुंग्यांना थोडीशी साखर घालू शकता, किंवा गाईला गोग्रास देऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे सर्व तुम्ही, जसं आपण 11 गुरुवारचं व्रत करतो तसं तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करू शकता. तर ह्या व्रतामध्ये याची काही पूजेची मांडणी आहे, तर ती पूजेची मांडणी कशी करायची. तर पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तेव्हा गाईच्या शेणाने ती जागा सारून घ्या. पण आता हे काही शक्य नाही. मग आता तुम्ही काय करा, तर थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र थोडंसं पाण्यामध्ये घाला आणि तिथली जागा स्वच्छ करून घ्या, पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. तिथं स्वस्तिक काढा आणि त्याच्यावर चौरंग किंवा पाट मांडा. त्या पाटावर पिवळं किंवा केशरी कापड घाला. बरोबर मध्ये किंवा मध्यभागी तांदूळाची किंवा गव्हाची त्याच्यावर गोलाकार रास घालून घ्या. त्याच्यावर एक पाण्यानं भरलेला कलश ठेवा. या कलशामध्ये पैसा, सुपारी, मोती, अक्षदा किंवा एखादं रुपयाचं नाणं, फूल, दुर्वा, नंतर गंध हे सगळं त्याच्यामध्ये घाला. आणि या कलशावर 5 झाडांच्या 5 प्रकारच्या ज्या काही पत्री आहेत तर त्या पत्री ठेवा. समजा तुम्हाला पत्री नाही मिळाल्या तर प्रत्येक झाडाची 5-5 पाने त्याच्यामध्ये ठेवा. तेही जर तुम्हाला जमलं शक्य नसेल तर विड्याची 5 पानं ठेवा, त्याच्यावर नारळ ठेवा. म्हणजे थोडक्यात काय, तर कलशाची स्थापना करा. त्याच्यानंतर बरोबर मध्यभागी चौरंगावर असेल तर तुम्ही 5 विडे मांडू शकता. त्याच्यामध्ये त्या विड्यांच्या पानावर तुम्हाला खारीक, सुपारी किंवा बदाम किंवा हळकुंड, हे जे आपण विडा जसा मांडतो तर तसं तुम्ही त्याच्यामध्ये मांडून घ्यायचं आहे. नैवेद्याला जे तुम्हाला फळ ठेवायचं असेल तर ते फळ तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर तुमची जी काही पूजा असेल तर ती मंत्रोच्चार पूजा तुम्ही करून घ्या. आणि त्याच्यानंतर धूप लावा, अगरबत्ती लावा, तुपाचं तुम्ही निरांजन लावू शकता. आणि त्याच्यानंतर जे काही त्यातले अध्याय आहेत म्हणजे त्या पुस्तकातले, तर स्वामी समर्थांच्या 9 गुरुवारचं व्रत याचं पुस्तक मिळतं तुम्हाला. आणि त्यातले जे काही अध्याय आहेत तर ते क्रमशः 3 अध्याय वाचा. संध्याकाळी तुम्ही जेव्हा नैवेद्य करता तर तेव्हा संध्याकाळी धूप लावा, अगरबत्ती लावा. त्याच्यानंतर जे काही तुमचे पठण असेल किंवा वाचन असेल तर ते वाचन करा. संध्याकाळी गाईला नैवेद्य घाला आणि त्या म्हणजे चौरंगासमोर तुम्ही ग्रंथासाठी तुमच्या नैवेद्य मांडू शकता, म्हणजे त्या पोथीसाठी तुम्ही नैवेद्य मांडू शकता. या दिवसामध्ये तुमचं मन हे अगदी प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि जी काही तुम्ही सेवा करणार आहे तर ती सेवा तुम्ही मनोभावे करा. याचं फळ तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील. अशा प्रकारे 9 गुरुवार हे व्रत करा आणि 9 गुरुवारच्या नंतरच्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करा. हे सर्व जर तुम्ही अगदी मन लावून आणि श्रद्धेने जर केलं तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा ही पूर्ण होईल. पण इच्छा पूर्ण झाल्यावर सुद्धा हे व्रत असंच चालू ठेवा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.